नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधील कॅपॅसिटी ऑफ द पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट. कॅपॅसिटी ऑफ द पार्टीज म्हणजे काय? त्या व्यक्तीची सक्षमता, कॉम्पिटन्सी म्हणजे त्याची ॲबिलिटी की तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करू शकतो का. सेक्शन 11 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट defines the capacity of the parties to the contract. आता which parties are competent parties? The major person, sound mind person and qualified by law. These persons are qualified by law for entering into the contract. म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहेत, मेजर म्हणजे काय, 18 वर्षावरील, साऊंड माइंड म्हणजे सज्ञान व्यक्ती, क्वालिफाईड बाय लॉ म्हणजे कायद्याने मान्य असलेली व्यक्ती, ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या कॉम्पिटंट पार्टीज म्हणून गृहीत धरल्या जातात. आता मेजर, द पर्सन हू हॅज कम्प्लिटेड हिज 18 years ऑफ हिज एज इज कॉल्ड ॲज अ मेजर पर्सन. सेक्शन 3 ऑफ इंडियन मेजॉरिटी ॲक्ट डिफाईन्स द मेजॉरिटी ऑफ द पर्सन. देन साऊंड माइंड पर्सन, द साऊंड माइंड म्हणजे सज्ञान व्यक्ती, द पर्सन हू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, ज्याला बरोबर चूक समजतं अशी व्यक्ती म्हणजे साऊंड माइंड पर्सन. आणि ज्या व्यक्तीला रॅशनल आन्सर देता येतात, रिलेव्हंट आन्सर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता येतात, तो साऊंड माइंड पर्सन म्हणून गृहीत धरला जातो. आता क्वालिफाईड बाय लॉ म्हणजे प्रत्येक कायद्यानुसार ती व्यक्ती मान्य असली पाहिजे. ह्याला म्हणायचं कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टीज. आता इनकॉम्पिटंट पार्टीज कोणत्या आहेत? मायनर पर्सन म्हणजे बिलो 18 years, 18 वर्षाखालील व्यक्ती ही मायनर म्हणून गृहीत धरली जाते. अनसाऊंड माइंड पर्सन म्हणजे काय? ज्याला अज्ञान म्हणण्यापेक्षा असमजदार व्यक्ती की ज्याला त्याचं नॉलेज नाही आहे किंवा समजत नाहीत योग्य गोष्टी. याच्यामध्ये कोणत्या येतात? इडियट, ल्युनॅटिक्स अँड ड्रंकन पर्सन अनसाऊंड माइंडमध्ये येतात. आणि डिस्क्वालिफाईड बाय लॉ मीन्स कायद्याने मान्य नसलेल्या व्यक्ती. हे झालं आपलं कॉम्पिटंट पार्टीजची नावं. तर आज आपण काय बघणार आहोत? आता मेजर हे तर कॉम्पिटंट आहेत. आता मायनरचे कॉन्ट्रॅक्टचा स्टेटस काय आहे कायद्यानुसार? सेक्शन 11 गिव्स द डेफिनेशन ऑफ मायनर्स कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मायनरचे कॉन्ट्रॅक्ट काय, त्याचा स्टेटस काय, हे आज आपण बघणार आहोत. रूल्स रिलेटिंग टू मायनर्स कॉन्ट्रॅक्ट. आता मायनर्स कॉन्ट्रॅक्ट काय आहे? वाईड अब इनिशिओ. वाईड अब इनिशिओ म्हणजे काय? अब इनिशिओ मीन्स फ्रॉम बिगिनिंग और फ्रॉम स्टार्टिंग कॉन्ट्रॅक्ट इज वाईड. वाईडचा अर्थ रद्दबातल की ज्याला कायद्याने मान्य नसलेला कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण बेसिकली मायनर ही पर्सन इनकॉम्पिटंट असल्यामुळे त्यांनी केलेल्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टला कायद्यानुसार मान्य होणार नाही किंवा अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट कोर्टामध्ये एन्फोर्सेबल होऊ शकत नाहीत. ते तिथं मुळातच उडून जातात की कोर्ट त्याला ॲक्सेप्टच करणार नाही की हा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे आणि म्हणून त्याच्यावर केस उभी राहू शकत नाही. ओके. वाईड अब इनिशिओ फ्रॉम स्टार्टिंग बिगिनिंग स्टार्टिंगपासून. आता ह्याच्याच्या रिलेटेड एक केस आहे ते बघूया. मायनर्स कॉन्ट्रॅक्ट इज वाईड अब इनिशिओ. मायनर्स इज अ नो कॉम्पिटंट पार्टीज. आता केस लॉ आहे मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष.
ही केस आहे. आता ही केस काय आहे ते आपण रीड करून सांगते तुम्हाला. मायनर एक्झिक्युटेड मॉर्गेज फॉर ₹20,000 आउट ऑफ विच शी रिसिव्ड ₹8,000 फ्रॉम मॉर्गेजी. सबसिक्वेंटली द मायनर sued फॉर setting aside the mortgage. The mortgagee claimed refund of $8,000 paid by him. आता या केसमध्ये काय केलेलं आहे तर मायनरनी मॉर्गेज मनी घेतलेलं आहे, मॉर्गेज डीड करून ₹20,000 मॉर्गेज मनी म्हणजे कर्ज घेतलेलं आहे त्यांनी त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज करून किंवा गहाण करून. आता त्या 20,000पैकी मायनरला किती मिळाले ₹8,000. नंतर मायनर काय करतो की हे मॉर्गेज डीड आहे ते सेटिंग असाईड करा म्हणजे बंद करा म्हणून. परंतु मॉर्गेजी म्हणतो की मी तर त्याला 8,000 दिलेले आहेत तर मग ते मला परत द्या, कारण हे जर तो सेटिंग असाईड करतो आहे तर मग माझे पैसे मला परत द्या. पण कोर्टात हे मॅटर जातं तेव्हा हे जुन्या केसेस आहेत फॉरेनच्या, तर तेव्हा असं गृहीत धरलं जातं की मायनरचं ॲग्रीमेंट हे स्टार्टिंगपासूनच बेसिकली ते वॉइड आहे, रद्दबातल असल्यामुळे त्याचे रिफंड ऑफ मनी काही मिळणार नाही त्याला. म्हणजे केस ही वॉइड अब इनिशियो या पॉईंटवर उडते, त्याला रिफंड मिळणार नाहीत. मॉर्गेजीला त्याचे ₹8,000 परत मिळणार नाहीत, कारण त्यांनी तेव्हा तो जर मेजर आहे तर त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट करताना जागरूक राहिलं पाहिजे की आपण कोणाशी कॉन्ट्रॅक्ट करतो. जर तो पार्टी कॉम्पिटंट नाही तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होणार नाही, तर मग वॉइड कॉन्ट्रॅक्टच्याबद्दल तुम्ही कुठलाही दावा करू शकत नाही. तर हा झाला त्याचा मायनरच्या कॉन्ट्रॅक्टचा स्टेटस आहे ह्या केसमध्ये दिलेला आहे. आता सेकंड काय आहे, मायनर हा सेकंड पॉईंट आहे. मायनर कॅन बी अ प्रॉमिसी ऑर बेनिफिशियरी, दस मायनर कॅन बी अ मॉर्गेज. मग बेनिफिशियरी म्हणजे काय, ट्रस्ट डीड्स जे असतात, सेकंड रूल आहे. सेकंड रूल काय, बेनिफिशियरी और प्रॉमिसी. बेनिफिशियरीचा अर्थ एखादा कॉन्ट्रॅक्ट मायनरच्या फायद्यासाठी असू शकतो. बेनिफिशियरी म्हणजे तो फायदा घेऊ शकतो त्या कॉन्ट्रॅक्टचा, पण त्याच्यावर पे करण्याची कुठलीच जबाबदारी येत नाही. म्हणजे तो लायबल पर्सन होत नाही, जबाबदार व्यक्ती नाही होत, फक्त तो कॉन्ट्रॅक्टमधून फायदाच घेऊ शकतो. म्हणून त्याला म्हटले मायनर कॅन बी अ प्रॉमिसी ऑर बेनिफिशियरी. ओके. आता मायनर who has entered into the contract cannot ratify it subsequently on attaining the age of majority. थर्ड रूल आहे. सबसिक्वेंटली म्हणजे नंतर. रॅटिफाय म्हणजे करेक्ट करणे, दुरुस्त करू शकत नाही. तर कारण नंतर रॅटिफाय नाही करू शकत. मायनर हा कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करतो परंतु त्याच्या फायद्यासाठी, पण तो नंतर सबसिक्वेंटली तो रॅटिफाय करू शकत नाही. ओके. थर्ड पॉईंट आहे. आता मायनर्स प्रॉपर्टी इज लायबल टू अ पर्सन हू सप्लाइज द नेसेसरी ऑफ लाईफ टू अ मायनर. आता मायनर्स
फोर्थ पॉईंट काय आहे, मायनर प्रॉपर्टी लायबल टू अ पर्सन who supplies the necessary of life. म्हणजे एखाद्या व्यक्तीने मायनरला पैसे दिलेत किंवा नेसेसरीज दिल्यात तर त्याच्यासाठी मायनरची प्रॉपर्टी लायबल असू शकते. नेसेसरीजचा अर्थ काय, त्या मायनरला जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या, आता सेंट देणं किंवा परफ्यूम देणे, महागड्या गोष्टी देणे, महागडे वॉच देणे, ह्या नेसेसरीजमध्ये येत नाहीत. जीवनावश्यक वस्तू, नेसेसरी म्हणजे आवश्यक, अत्यावश्यक, ज्या जीवन जगण्यासाठी गरजेच्या असतात अशा वस्तू, तेव्हा त्याचे प्रॉपर्टी, समजा त्यांनी खूप मोठी रक्कम दिली आणि मायनरच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर त्याच्यातून तो घेऊ शकतो. मग आता नेसेसरीजमध्ये काय काय येऊ शकतं, क्लॉक, मोटर कार, बायसिकल, ह्या गोष्टी पण येऊ शकतात. कपडे, म्हणजे फीज भरण्यासाठीचे पैसे, किंवा मायनरच्या नावावर एखादा दावा असेल किंवा त्याच्यातून हे असेल तर तो चालवण्यासाठी, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला कोर्टात असेल, त्याच्या गार्डियननी दावा दाखल केला आहे, पण ते चालवण्यासाठी जर पैसे लागत असतील तर ते सुद्धा लोन घेतलं तरी ते त्याच्या फायद्यासाठी, म्हणून ते अलाउड आहे पैसे घेणंसुद्धा. किंवा त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी असेल, नंतर लिगल मॅटर्स काही असतील त्याच्या फायद्यासाठीचे, तर त्याच्यासाठी जो दिलेला पैसा, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण सुद्धा नेसेसरीजमध्ये येतात. परंतु मोटर कार ही कशी काय नेसेसरीमध्ये येते, जर तो एखाद्या लांबच्या अंतरावर जर तो शिकायला जात असेल आणि तिथं तो पब्लिक ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित अवेलेबल नसेल तर त्याला आवश्यक म्हणून त्याला कार पण देता येते, फक्त ती पाहिजे साधी पण कार देता येते, महागड्या कार नाहीत. रिस्टवॉच, आता ते दररोज वापरण्यासाठी साधंही रिस्टवॉच चालेल, एकदम कॉस्टली रिस्टवॉचची गरज नाही. बायसिकल कारण त्याला जाण्या येण्याचा मोडच नाही, दुसरं काय, ट्रान्सपोर्ट पाहिजे त्याला, म्हणून सायकलसुद्धा नेसेसरीजमध्ये येतात. कपडे लत्ते पण येतात, फक्त ते खूप कॉस्टली नको, लॅविश एक्सपेन्सेस नको, महागडे, म्हणून याला नेसेसरीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. देन देर इज अ नो एस्टॉपेल अगेन्स्ट द मायनर. नेक्स्ट पॉईंट आहे, देर इज अ नो एस्टॉपेल अगेन्स्ट द मायनर. एस्टॉपेल म्हणजे काय, म्हणजे स्टॉप टू स्टॉप. एस्टॉपेलचा अर्थ टू स्टॉप फ्रॉम डिनाई. डिनाय म्हणजे नकार देणे. आता नकार देण्यापासून थांबवणे एस्टॉपेलचा अर्थ. जर मायनरनी कॉन्ट्रॅक्ट करताना ज्या गोष्टी ॲसर्ट केल्यात की मी असं आहे, ॲक्सेप्ट केलं आहे, तर तो नंतर नकार देऊ शकत नाही त्याला. स्टॉप फ्रॉम डिनाय. जर त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करताना सांगितले की मी मायनर याने फायदा घेतला आहे, तर तो नंतर नाही म्हणू शकत की मी आता तेव्हा असं नव्हतं. स्टॉप फ्रॉम डिनाय. आता मायनर्स याच्यात आपण हे बघूया एक्सप्लेनेशन. इफ द मायनर रिप्रेझेंट्स हिमसेल्फ टू बी अ मेजर and induces another person to enter into the contract with him, even he can plead minority as a defense in a law. तर तो नंतर नकार देऊ शकत नाही. परंतु नुसतं आपण बघितलं तर नो मायनर कॅन बी sued in a contract
अँड इन अ टॉर्ट फॉर फ्रॉड. मायनरवर कॉन्ट्रॅक्टच्या खाली आणि टॉर्ट खाली कुठलाही दावा दाखल करता येत नाही. परंतु जर त्याने एखाद्या ह्याच्यात ॲसर्ट केलं आहे किंवा एखादं स्टेटमेंट दिलं आहे की मी असं असं आहे आणि त्याच्या आधारावर दुसऱ्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री केलेली आहे, तर त्याला नंतर डिनाय करता येत नाही. स्टॉप फ्रॉम डिनाय असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, मायनर ॲग्रीमेंट इज void ab initio. It cannot be specifically performed. 6 point. तो बेसिकली वॉइड असल्यामुळं अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली परफॉर्म करता येत नाही. ओके. नेक्स्ट 7 पॉईंट बघूया आपण. सेवन पॉईंट आहे, मायनर इज इनकॅपेबल ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डेप्ट. is incapable of contracting debt. डेप्ट म्हणजे काय? कर्ज. कॉन्ट्रॅक्टिंग डेप्ट हा इनकॅपॅसिटी, कर्ज घेण्यासाठी हा इनकॅपेबल आहे. म्हणून नंतर समजा त्याने डिक्लेअर केलं की मी इन्सॉल्वन्सी आहे, तर अशा प्रकारचे दावे कोर्टात होत नाहीत, कारण ही कॅन नॉट बी ॲडज्युडिकेटेड ॲज अ इन्सॉल्वंट. म्हणजे तो दिवाळखोर आहे असं कोर्टात डिक्लेअर नाही करता येत, कारण तो बेसिकली वॉइड अब इनिशियो आहे. म्हणून मायनर इज इनकॅपेबल ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग डेप्ट. ओके. देन 8, मायनर कॅन नॉट एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपमध्ये मायनर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करू शकत नाही. तरीसुद्धा जर पार्टनरशिपच्या फायद्याचं असेल तर सर्व पार्टनर्सच्या कन्सेंटनी त्याला ॲज अ पार्टनर म्हणून घेता येतं. पार्टनरशिप हे फायद्यासाठी, म्हणजे त्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे, मायनरच्या नावावर प्रॉपर्टी आहे, तर ते पार्टनरशिपच्या फायद्यासाठी सगळ्या ह्यांच्या कन्सेंटनी त्याला घेता येतं. 8, कॉन्ट्रॅक्ट ऑफ पार्टनरशिप विथ कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर ही कॅन बी अ मेंबर ऑफ पार्टनरशिप. परंतु सगळ्यांची कन्सेंट पाहिजे आणि पार्टनरशिपच्या फायद्यासाठी पाहिजे. देन मायनर कॅन नॉट बी अ मेंबर ऑफ रजिस्टर्ड कंपनी. मायनर ऑफ रजिस्टर्ड कंपनी. रजिस्टर्ड कंपनी जी आहे त्याची मेंबर म्हणून तो असू शकत नाही, कारण तो बेसिकली वॉइड आहे. देन मायनर कॅन बी एजंट बट हिज प्रिन्सिपल बाइंड्स विथ अ थर्ड पार्टी. मायनर can be agent but his
प्रिन्सिपल म्हणजे मालक. फॉर थर्ड पर्सन. म्हणजे मायनर हा एजंट असू शकतो, पण त्याला समजा पैशाची गरज आहे तर. बट हीज प्रिन्सिपल म्हणजे त्याचा मालक हा थर्ड पार्टीच्या जो काही लॉस झाला, फायदा झाला तरी पण मालकच त्याचं उत्तर देणार. प्रिन्सिपल कॅन बी लायबल फॉर थर्ड पार्टी. ओके. हा एजंट असू शकतो पण मेन मालक कोण आहे? हा. म्हणजे हा लहान असल्यामुळं हा वैड आहे किंवा तो कॉम्पिटंट पार्टी नाही, म्हणून तो जबाबदार नसेल तर प्रिन्सिपलच त्याला जबाबदार असेल. ओके. नेक्स्ट, person who is standing as a surety. surety म्हणजे काय? surety, गॅरंटी. फॉर अ मायनर. Cannot be held liable for आता पर्सन जो आहे तो श्युरिटी म्हणून मायनरच्या वतीने उभा आहे ॲज अ श्युरिटी फॉर मायनर. मायनर कॅनॉट बी हेल्ड लायबल फॉर नॉन परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्यामध्ये मायनर जबाबदार नसेल पण तो श्युरिटीच जबाबदार असेल, कारण तो मेजर आहे. मायनर त्याला जबाबदार नसणार. ओके. नॉन परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी श्युरिटी जबाबदार राहील. मायनर हा त्याच्यासाठी लायबल नसेल किंवा रिस्पॉन्सिबल नसेल. देन नेक्स्ट पॉईंट, person jointly enter into the contract. Enter into contract with the third person. With third person. जॉईंटली एखाद्या थर्ड पर्सनबरोबर कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर यामध्ये हा पर्सन हा लायबल आहे. पर्सन इज रिस्पॉन्सिबल. पर्सन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्ट. नॉट मायनर पर्सन. पर्सन हा जॉईंटली एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट एंट्री करत असेल थर्ड पर्सन बरोबर, जॉईंटली विथ मायनर पर्सन. जॉईंटली
with minor person enter into the contract with third person. Person is responsible for the contract, not minor person. ओके, याच्यामध्ये मायनर हा रिस्पॉन्सिबल नसेल. देन आता 13 पॉईंट काय आहे, ट्रान्सफर ऑर मॉर्गेज ऑफ द प्रॉपर्टी इन फेवर ऑफ मायनर इज व्हाईड. ट्रान्सफर ऑर मॉर्गेज ऑफ द मॉर्गेज म्हणजे काय, गहाण इज void. Transfer or mortgage of the property in favor of minor is a void. Mortgage in favor of minor is void. म्हणजे स्टार्टिंगपासून अशा प्रकारचे कुठलीही प्रॉपर्टीचं ट्रान्सफर करायचे असेल किंवा मॉर्गेज करायचं असेल तर ते गहाणपत्र व्हाईड होणार नाही. तर हा आहे मायनर्स कॉन्ट्रॅक्टचा स्टेटस किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये काय व्हॅल्यू आहे हे आपण समजून घेतले. आता आपण काय बघणार आहे, ॲग्रीमेंट बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड पर्सन. याच्यात काय काय येतात, अनसाउंड माइंडमध्ये काय येतात, इडियट्स, 2 ल्युनॅटिक्स, 3 ड्रंकन, इडियट म्हणजे टोटली मॅड, ल्युनॅटिक्स म्हणजे हू सफर्स अटॅक ऑफ ल्युनॅसी. म्हणजे वेळाचे झटके येणं. तर त्याला सारखेच वेळाचे झटके नाही आहेत, काही कालावधीसाठी त्याला फिट्स येणं किंवा तो वेड्यासारखं वागणे याला म्हणायचं ल्युनॅटिक्स. आणि काही कालावधीसाठी तो शहाण्या वागतो, शहाण्या माणसासारखं. म्हणजे त्याला सगळं समजतं पण मध्येच त्याला फिट्स येतात, नंतर काही समजत नाही किंवा वेळाचे झटके येणं याला म्हणायचं ल्युनॅटिक्स. देन ड्रंकन म्हणजे द पर्सन हू हॅज टेकन द लिटल डोस ऑफ वाईन, लिकर, दारूचे दारू घेणे याला म्हणायचं ड्रंकन पर्सन. आता ह्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे इडियटनी केलेला तो पूर्ण वाईड. ओके, आता ल्युनॅटिक्समध्ये द पर्सन हू सफर्स द अटॅक ऑफ ल्युनॅसी इज कॉल्ड ॲज अ ल्युनॅटिक पर्सन. तर ह्याचा स्टेटस काय होऊ शकतो ल्युनॅटिक्सचा, पर्सन व्हेन ही इज अ साऊंड माइंड पर्सन, जेव्हा तो साऊंड माइंड आहे, शहाणा आहे, देन कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॅलिड. आणि व्हेन पर्सन इज सफर द अटॅक ऑफ ल्युनॅसी देन हिज कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वाईड. आता हे सिद्ध कोण करणार की हा तो शहाणा आहे का वेड आहे किंवा त्याला वेडाचा झटका आला आहे, तर ल्युनॅटिक पर्सनलाच सांगावं लागेल कोर्टात गेलं तर, की मला त्यावेळेला काही समजत नव्हतं किंवा त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत त्याला मेडिकल सर्टिफिकेट देऊन सांगावं लागेल की ह्या कालावधीसाठी त्याला तो प्रॉब्लेम होता.
जर तो शहाणा आहे, दररोजचे सगळे व्यवहार व्यवस्थित करतो, तर त्याचे समजा त्यांनी कुठले पैशाचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, प्रॉपर्टीचा केलं आहे, तर त्याचा व्हॅलिड झाला. परंतु जेव्हा त्याला अटॅक येतो तेव्हा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट केला तर तो वैध होणार. आणि जर तो साऊंड असेल, साऊंड माइंड असेल, देन कॉन्ट्रॅक्ट इज व्हॅलिड. आता ड्रंकन पर्सन म्हणजे ज्यांनी ड्रिंक घेतलेला आहे, असं की त्याच्यावर ड्रिंकचा असर झालेला आहे असा. आता ह्याच्यात 2 प्रकार येतात. द वेन पर्सन, आता पार्टीज वगैरेमध्ये जे छोटे लिटिल डोस घेतात, लिटिल बिट ऑफ डोस किंवा छोटा पैक घेतात, तर त्याला समजत असतं सगळं पार्टीत काय झालं आहे. हेवी डोस घेतला तर आउट ऑफ कंट्रोल होतं. म्हणून त्याला म्हणायचं ड्रंकन पर्सन आहे वेन ही टेक्स द लिटिल बिट डोस ऑफ वाईन ऑर लिकर अँड ही इज कॅपेबल टू अंडरस्टँड द व्हॉट इज हॅपनिंग, किंवा तो त्याला काय घडतं आहे हे सगळं समजत असेल, त्याला बरोबर सेल्समध्ये असेल, तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे. आता पार्टीतून लोक घरात येतात, घरात सगळं कामं करतात, ड्रायव्हिंग करतात, पण तेच जर ड्रिंक जास्त झालं तर ॲक्सिडेंट होतात. म्हणून जेव्हा छोटा डोस घेतला आहे त्यांनी आणि त्याला रॅशनल जजमेंट करता येत आहेत, तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड. आणि त्याच्या आउट ऑफ कंट्रोल गेला तर कॉन्ट्रॅक्ट वाईड. असं हे ते एक्सप्लेनेशन आहे. आता आपण डिस्क्वालिफाईड फॉर कॉन्ट्रॅक्ट, डिस्क्वालिफिकेशन फॉर द, आपण सुरुवातीला बघितलं होतं डिस्क्वालिफाईड पर्सन कोण आहेत. पर्सन्स बाय लॉ. आता ह्याच्यात असे 2 प्रकार आहेत. आता कोण कोण आहे, ॲग्रीमेंट विथ अलाइन पर्सन. ॲग्रीमेंट विथ अलाइन पर्सन. आता अलाइन म्हणजे फॉरेनचे व्यक्ती आहे, परंतु फ्रेंडली रिलेशन्स आहेत त्या आपल्या देशाशी. फॉरेनर म्हणजे परदेशातल्या व्यक्तीचे आपले फ्रेंडली रिलेशन्स आहेत, तर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करू शकतो. आता अलाइन एनिमी असेल तर शत्रू देशाशी येतं, याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. अलाइन फ्रेंड्स. आता याच्यात काय, अलाइन फ्रेंड इज अ फॉरेनर कॅन एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट विथ सब्जेक्ट टू सम रिस्ट्रिक्शन्स. म्हणजे याच्याशी आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो, परंतु रिस्ट्रिक्शन्स असतात त्याच्यावर. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये जे कंडिशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत ते सांभाळून अलाइन फ्रेंड्सची, म्हणजे फॉरेनच्या देशाच्या मित्र देश आहेत, त्यांच्याशी आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. आता अलाइन एनिमी, कॉन्ट्रॅक्ट मेड बिफोर द वॉर, आफ्टर डिक्लेरेशन वॉर कॉन्ट्रॅक्ट वुड बी डिझॉल्व. म्हणजे वॉर व्हायच्या आधी आपण त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो, पण ज्या क्षणी वॉर डिक्लेअर होईल त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट ॲटोमॅटिकली डिझॉल्व होतात. आणि कॉन्ट्रॅक्ट मेड ड्युरिंग द वॉर, तर an alien can either enter into the contract nor sue him in a Indian court. तर वॉर चालू असताना जर कोर्टात कॉन्ट्रॅक्ट झाला तर तो आपल्या इंडियन कोर्टमध्ये दाखल होणार नाही, कारण तो एनिमी कंट्रीशी वॉर जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो वैधच असणार. म्हणून आपल्या कोर्टामध्ये अशा प्रकारचे दावे चालणारच आहेत. डिस्क्वालिफिकेशन ड्यू टू द कार्पोरेट स्टेटस. आता ह्याच्यात काय, कॉर्पोरेट स्टेटस म्हणजे कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात
ते मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन ह्या 2 डॉक्युमेंट्स आहेत. तर मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये क्लॉजेस असतात, 6 क्लॉजेस असतात. आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये रूल्स रिगार्डिंग द इंटरनल मॅनेजमेंटबद्दल असतं कंपनीच्या. तर ह्याच्यात ज्या हे दिलेले आहेत, क्लॉजमध्ये जे टर्म्स दिलेले आहेत किंवा जे क्लॉजमध्ये मेन्शन केलं आहे की अशा प्रकारे आमची कंपनी चालेल किंवा जे काही 6 क्लॉज आहेत त्याच्या आतच, त्याच्या लिमिटेशनमध्येच कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे. त्या लिमिटेशनच्या बाहेर गेलात की तो कॉन्ट्रॅक्ट वॉइड होणार. म्हणून डिस्क्वालिफिकेशन असेल तर अल्ट्रा व्हायरस म्हणजे बियॉन्ड द रूल अल्ट्रा व्हायरस ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन MOA अँड AOA. आर्टिकल ऑफ असोसिएशन, मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन याच्या टर्म्स आणि कंडिशनच्या अगेन्स्ट जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट अल्ट्रा व्हायरस आहेत आणि म्हणून वॉइड अब इनिशियो असतात. ओके. देन कन्विक्ट पर्सन. कन्विक्ट पर्सन आहे 2. कन्विक्ट म्हणजे काय? ज्याला शिक्षा लागली आहे तो, शिक्षा भोगत असलेला. म्हणजे त्याला कोर्टाने शिक्षा दिली आणि तो कन्विक्टेड आहे, म्हणजे तो आरोपी आहे, त्याच्यावर आरोप सिद्ध झालेला आहे. तर अशी व्यक्ती जर ती जेलमध्ये असेल आणि सेंटेन्स भोगत असेल त्यावेळी जर त्यांनी कुठला कॉन्ट्रॅक्ट केला तर तो वॉइड असतो. पण आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेंटेन्स, म्हणजे ते शिक्षा भोगून झाल्यानंतर एक्सपायरी ऑफ सेंटेन्स पिरियड, देन हिज कॉन्ट्रॅक्ट इज व्हॅलिड. म्हणजे कन्विक्टेड पर्सन पण करू शकतो, परंतु त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करू शकतो. देन इन्सॉल्वंट पर्सन. इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. कॉर्पोरेटचा 1 नंबर झाला. आपण आता 3rd नंबर बघूया. इन्सॉल्वंट पर्सन. disqualified by law. ज्याला सॉल्वन्सी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करू शकतो. मिळाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करू शकतो. आता आपण लास्ट बघतोय ॲग्रीमेंट विथ फॉरेन सॉव्हर्जिन. फॉरेन सॉव्हर्जिन म्हणजे परदेशातून त्यांचे आलेले ॲम्बॅसिडर्स वगैरे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. एन्जॉय द प्रिव्हिलेजेस म्हणजे त्यांना विशेषाधिकार मिळालेले असतात. ॲग्रीमेंट विथ फॉरेन सॉव्हर्जिन. ओके. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दावा दाखल होत नाही, कारण ते फॉरेनवरून आपल्याकडं फॉरेनचे ॲम्बॅसेडर्स असतात. फॉरेन देशाचे, परदेशातील देशाचे ॲम्बॅसेडर्स असतात, ते त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह करत असतात. म्हणून आपल्या कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध दावा दाखल होत नाही. का तर त्यांना विशेषाधिकार आहेत, त्यांना प्रोटेक्शन आहे, कारण दुसऱ्या देशात ते रिप्रेझेंटेटिव्ह येऊन त्यांच्यावर इथं केस होत नाही. म्हणून त्यांना स्पेशल प्रिव्हिलेजेस म्हणजे विशेषाधिकार असतो. म्हणून असे जे आहेत दे कॅन एंटर इन द कॉन्ट्रॅक्ट इन इंडिया अँड एन्फोर्स दोज कॉन्ट्रॅक्ट इन आवर लॉ कोर्ट. तर ते ॲग्रीमेंट विथ फॉरेन कंट्री, ॲग्रीमेंट विथ फॉरेन
sovereign. They can enter in the contract in India and enforce those contract in our law court. ओके, त्यांना स्पेशली अधिकार असतो. तर अशा प्रकारे आपण कॅपॅसिटी ऑफ द पार्टीज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट बघितलेलं आहे, कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टीज बघितलेलं आहे आणि मायनर्स कॉन्ट्रॅक्ट, नंतर साऊंड माइंड पर्सनचा कॉन्ट्रॅक्ट, अनसाऊंड माइंड पर्सनचा कॉन्ट्रॅक्ट, नंतर क्वालिफाईड पर्सन, डिस्क्वालिफाईड बाय कोणते कोणते व्यक्ती आपण डिस्क्वालिफाईड आहेत कॉन्ट्रॅक्टसाठी, हे सगळं पाहिलेलं आहे. मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल आणि जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.